सांगलीत भर चौकात बर्निंग कारचा थरार अनुभवला। शहरातील मिरज ते सांगली मार्गावर चिंतामण महाविद्यालय समोर बर्निंग कारचा थरार सांगलीकरांनी अनुभवला। रात्री अचानक सीएनजी गाडीने पेट घेतला। पाहता पाहता गाडीने रौद्र रूप धारण केले। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण गाडी खाक झाली। सायंकाळी 7:30च्या सुमारास आगीची घटना घडली। अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कुपवाड परिसरातील आंबा चौक येथे राहणारे शरद रामचंद्र नलवडे आपल्या कुटुंबियांसमवेत सायंकाळी त्यांच्या 4 चाकी गाडी MH10 DQ 0539 यामधून प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते। नलवडे यांनी मिरजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाडी थांबवली। त्यांचे कुटुंबीय गाडीतून खाली उतरले आणि प्रदर्शन पाहण्यासाठी पुढे गेले। गाडीच्या बॉनेटमधून अचानक धूर येऊन गाडीला आग लागली। पाहता पाहता आगीचे रौद्र रूप धारण केले। घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका अग्निशमक दलाच्या पथकाने पाण्याच्या बंबासह घटनास्थळी धाव घेतली। अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले। मात्र तोपर्यंत संपूर्ण गाडी आगीत जळून खाक झालेली होती। टायमिंग 7:24 आम्हाला कॉल आला चिंतामणी कॉलेजसमोर इर्टिगा CNG गाडीला आग लागली आहे। तात्काळ अग्निशमन दल येऊन आग पूर्णपणे विझवलेली आहे। काय नुकसान नाही, जखमी कोण नाही, काय नाही, गाडीचं नुकसान झालेलं आहे। तुम्हाला कोण कॉल केले होते? शरद नलवडे। ही गाडी कुठे चालली होती? गाडी कुठे चालली तर आम्हाला काही माहीत नाही। अजून आम्ही त्यांच्या मालकाशी गाडीच्या मालकाशी बोललेलो नाही।